असं की ज्या वंशवाळी समितीच्या आलेल्या रिपोर्टप्रमाणे दाखल दिले गेलेले आहे. आता त्या जात पडताळणीच्या मध्ये जर असं लक्षात आलं असेल की काही काही चूक आहे, काही कागदपत्र चुकीचे सादर केले असतील, तर तो जात पडताळणीला समितीला तो अधिकार आहे. तर ती कायदेशीर स्थापित झाली समिती. परंतु आमची भूमिका हीच आहे की किमान आता दाखले द्यायला सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणात दाखले दिले जात आहेत. असं कुठं जर त्याचा काही विपरीत झाला असेल किंवा काही चुकीच्या माहितीच्या आधारावर काही झाला असेल, दाखले दिले असतील, तर निश्चितपणे त्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु याच्यामध्ये आज मान्य जरंगे पाटलांचं मी जे पाहत होतो, स्टेटमेंट पाहत होतो, त्यामध्ये महसूल मंत्र्यांनी काही सूचना दिल्यात का, मग माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यात काही केलंय का? खरं म्हणजे आता हा मुद्दा तसं काही राहिलेलाच नाहीये. आता दाखले देण्याची प्रक्रियेने एवढा वेग घेतलेला आहे. सगळ्या प्रकारच्या ज्या योजना होत्या, शिष्यवृत्तीची योजना होती, ती पहिले 8वी 9वी 10वीला होती, आता आपण पहिलीपासून सुरू केली. मोठ्या प्रमाणात PhD होल्डर असतील, साई तुमच्या ज्या योजना आपण सारथीमध्ये घेतो त्या बाबतीमध्ये असेल, अशा अनेक आता प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आम्ही आता सविस्तर शासनाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्ही मान्य जरंगे पाटलांना पाठवतोय. आणखी त्यामध्ये त्यांना काही सूचना असतील तर आपण करू ना, आम्ही त्या सूचनेचा निश्चितपणे विचार करू. न्यायमूर्ती शिंदे साहेब यांनी त्या संदर्भात अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि माझ्या आज सकाळी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे. तर ते म्हटलं आता याच्यात काही असं काही फार दाखले देण्यासंदर्भात काय आता फार असा अडचणीचा मुद्दा राहिला नाही असेल तर आपण चर्चेतून हा प्रश्न सोडू शकतो. त्यामुळे मला वाटतं कोणाचे जरी पत्रावून दाखले दिले गेले नाही किंवा ते रद्द केले गेले अशी काही वस्तुस्थिती नाही आहे.